नमस्कार. मी विलेज एक्सप्रेस न्यूज चॅनलचे संस्थापक हनुमान श्रीमंगल. बऱ्याच काही दिवसापासून एक मुद्दा हाताळत होतो. गव्हर्मेंट जे सिव्हिल हॉस्पिटल आहे आपलं हातगावमध्ये, तेथील कर्मचाऱ्याची किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांची टाळाटाळ. माझ्याकडे एक नोंद आली होती किंवा तक्रार आली होती जन्म 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 नोंद म्हणून. तरी त्यांनी काय केले होते की 2022मध्ये त्यांच्या मुलाचा जन्म झाला होता. 2022 नंतर त्यांनी जे ऑनलाईन पद्धतीने काय प्रोसिजर करायची केली दवाखान्यामध्ये, त्यानंतर त्यांनी जे प्रशासन आहे गव्हर्मेंट हॉस्पिटलमधले, त्यांनी 6 महिन्यांनी देतो, 7 महिन्यांनी देतो, 8 महिन्यांनी देतो, 2 वरीत झाले, 3 वरीत झाले, 4 पण वरीत झाले. नंतर तर म्हणले ते आमच्याकडं नाही, आमच्याकडं नोंद नाही, असे नाही तसे नाही. नंतर मी स्वतःहून जाऊन व्हिजिट केले होते. तरी पण त्यांनी लेखी अर्ज घेतला होता. तरी पण त्यांनी खूप टाळाटाळ करून काही नाही असं चला, काही सपोर्ट असल्याशिवाय काही केलं नसेल त्यांनी. त्यानंतर मी स्वतःहून एक ऑनलाईन तक्रार केली होती महापोर्टलवर. त्याची 1 वर्ष होत आहे. 1 वर्षानंतर फॉलोअप केल्यानंतर आज रिझल्ट आलेला आहे त्याचा आणि PDF आलेली आहे. ते PDF ओपन होत नाही, एरर होतं. इथं नोटीस आली आहे असं माझ्या नेमाने. तर माझं एकच म्हणणं आहे की यामध्ये सर्वसाधारण माणूस लोकशाहीच्या रूपात चिमुडल्या जात आहे, किंवा लोकशाही ही फक्त नावापुरतीच मर्यादित झाली आहे. आपला भारत स्वतंत्र झाला फक्त नावालाच झाला मला वाटत आहे. कारण गोरगरीब जनतेसाठीच न्याय नाही आहे. जे वरिष्ठ लोक, जे पैसेवाले, बिझनेसमॅन, पॉवरवाले, पॉलिटिशियन यांच्यासाठी लोकशाही आहे खरं म्हटलं तर. चिमुडला जातो तर फक्त गोरगरीबच. आणि ते एक ठाम उदाहरण मला कळालेलं आहे या केसमध्ये. तर आता नोटीस आली असेल सिव्हिल हॉस्पिटलला. त्यांनी इतकी टाळाटाळ केली की बस. यामध्ये लोकप्रतिनिधीचा पण खूप मोठा हात आहे. लोकप्रतिनिधी थोडाफार जर याच्यावर शब्दप्रभाव टाकला, जर व्हिजिट मारत राहिले की अशी कशी चालू आहे, काय नाही काम, लोकप्रतिनिधी थोडेफार तरी खूपच ब्लाइंड पद्धतीने काम करत आहेत. लोकप्रतिनिधीचं काम आहे खरं म्हणत, आम्ही निवडून दिलेलं आहे, तर आमचे काम करणं त्यांचं काम आहे. लोकप्रतिनिधी खरं तर त्या खुर्चीची पण त्यांनी हे केलेली पाहिजे. आता आमदार झालं, खासदार झालं, यांचं काम आहे खरं म्हणलं तर जाऊन व्हिजिट करणं, काय अडचणी येत आहे काय नाही. अक्षरशः यांचीच नाही तर कमीत कमी ती जन्म नोंद प्रमाणपत्राची सर्वांची अडचण आहे. तिथं खूप काही अडचण आहे. तरी लोकप्रतिनिधींनी माझ्या रूपाने, म्हणजे माझं म्हणणं आहे आतापासून तर हात टाकला पाहिजे त्याच्यामध्ये. अशी का कामं होत नाहीत? तुम्ही करायला गेलं तर सर्व काय होऊ शकते. कारण की तुमच्या जे आमदार साहेब झाले तर तुमच्या अंडरमध्ये हातगावमध्ये कोणतं पण काम, तहसील झालं, कोणती पण शाळा झालं, तुमच्या सगळ्या अंडरमध्ये आहे. हॉस्पिटल झालं, तुम्ही एक आवाज दिली तर, एक लेटर जर हे केलं तर सगळं काही काम होऊ शकते. पण माझ्या नेमाने तुम्ही हे करू नाही इच्छिता असं वाटत आहे मला. कारण की छोट्या छोट्या हे एकदम गोष्टी न करणं म्हणजे आम्ही निवडून दिलेल्या आमच्या मताचं वायपच जात आहे आम्हाला असं वाटत आहे. खासदार साहेबाचा परतूर भारतीय विचार करा. संसदेमधली माणसं ती, त्याचा तर किती पडेल. तरी माझी एकच इच्छा आहे माझ्या चॅनलमधून, जर माझा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला तर तुम्ही आवर्जून या गोष्टीची दखल घ्यावी, ही माझी नम्र विनंती. आणि जे काही तक्रारी केलेल्या आहेत, जे काही माझ्याजवळ प्रूफ आहेत, मी ते स्वतःहून तुम्हाला दाखवील व्हिडिओच्या एंडमध्ये. आणि जे आपले मुख्यमंत्री साहेब देवेंद्र साहेब फडणवीस
व आरोग्यमंत्री सध्या कोण आहेत त्यांनी ही दखल घ्यावी व विशेषतः या मॅटरमध्ये व हदगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या काही योजना, सीट बेटिंग, बेड व सुविधा, कर्मचारी याच्यावर विशेषतः लक्ष द्यावे ही माझी नम्र विनंती आहे. हे बघा, ज्यांनी तक्रार केली होती किंवा ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांची प्रूफ बघा. हे पण बघा. प्रूफ सहित आहे. याच प्रूफवर मी तक्रार केलेली आहे. ही आहे तक्रारमध्ये. मी तक्रार केली होती बघा 2026 फेब्रुवारी 5:40 ही न काही सोल्युशन करता खूप खोट्या संज्ञेने डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर नांदेड त्यांनी पाठवले होते की याचं समाधान झालं आहे का. तर इथले जे वैद्यकीय अधिकारी आहेत वर्ग 1ची डॉक्टर HS दरबस्तरवार, उपजिल्हा रुग्णालय हदगाव उपक्रम दिनांक 22/5/2025 आणि सदरी तक्रार अनुषंगाने माहिती कळवण्यात आलेली आहे म्हणून. पण ही माहिती खोटी आहे. काही पण यांनी कोणतीही नोटीस न देता, काहीच न देता ऑनलाईन तक्रार समाधान करण्यात आलेले आहे म्हणून वरिष्ठांना पाठवून दिलं होतं. हे मला मान्य नव्हतं, कारण की ही लोकशाहीच्या गाभ्यावर एकदम काळिमा पोसण्यासारखी यांनी जी प्रशासनाने यांना जी खुर्ची दिलेली आहे त्याचा खूप दुरुपयोग करत आहेत ती. तर त्यांच्यावर मी लातूर डिव्हिजनला उपतक्रार केली होती. त्यानंतर मी हे टाकलेला दुसरा अर्ज होता माझ्या. त्यानंतर डॉक्टर लातूर डिव्हिजन त्यानंतर कंप्लेंट केल्यानंतर मी प्रत्युत्तर आलं होतं त्यांचं. तर त्यांनी ही PDF दिली होती, पण ही PDF ओपन होत नाहीत कारण की माझ्या यांचे काय इश्यू आहे ते सॉल्व करा म्हणून दरबस्तरवार साहेब हदगावकर ते एरर होत आहे. ऑनलाईन तक्रारचे जे पोर्टल आहे त्याच्यात थोडंफार बदल करत आहे, तोडत आहे. त्यानंतर पण मी दुसरा ग्रीव्हन्स टाकला, काही निराकरण झालं नाही. PDF सेंड केली, एरर दाखवत आहे. त्यानंतर मी अप्पर डिव्हिजन ऑफिस त्यांच्यावर ही तक्रार केली होती. तर हा लढा माझा चालूच राहणार, काही जरी केलं तरी, जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत.